कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी वहिनी, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय। एजे काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत। हो ना, म्हणजे काल त्यांनी नीलाला घराबाहेर काढलं खरं, पण रात्री स्वतःच तिच्याकडे राहायला गेले। मला तर वाटतं ते तिच्याकडे कायमचे राहायला जाणार आहेत। वहिनी, आता नीलाच जिंकणार आणि आपल्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही। ती तुमच्याशी एवढं वाईट वागली तरी एजेना तिचाच पुळका, तिचीच काळजी। बस करा, मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये। तिच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली इथे, तरी तुम्ही का सांगताय मला तिच्याबद्दल? वहिनी तुम्ही शांत बाहेर जा, बाहेर जा इथून। जा इथून, आता जा। लीला लीला लीला, ते माझं बाळ गेलं तसं कोणाला काही वाटत नाहीये। दुर्गा, माझ्या बाळाचं दुर्गा काय झालं अगं? कोणाला पडलीच नाही। अगं काय झालं, काय शांत हो। किशोर मला बाहेर यायचं नाही। अगं पण आपण नंतर कधीतरी जाऊ, तुम्ही प्लॅन कॅन्सल करा। अरे पण झालं काय? मी नाही येऊ शकत आता। अगं पण दुर्गा, व्यवस्थित घडवून आणलेल्या प्लॅनवर पाणी फिरवलं या लक्ष्मी आणि सरस्वती। का उगाच दुर्गाला ट्रिगर करताय तिला? देव कधी अक्कल देणार आहे यांना कोण जाणे। दुर्गाने आता माझ्या बरोबर येणं खूप गरजेचं आहे। नाही, मला कसंही करून तिला घराबाहेर घेऊन जावंच लागेल। मला काय असंच वाटायचं की मी फक्त चुकाच करते, गोंधळ घालते। पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आज तुम्ही मला किती कॉन्फिडन्स दिलाय। तिला चुका तर सगळेच करतात का, पण त्या झालेल्या चुकातनं धडा शिकून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असतं। झालेल्या चुकांमधून डिमोटिवेट होण्यापेक्षा जे आपण आयुष्यात चांगलं केलंय ना, त्या गोष्टी आठवायच्या आणि इन्स्पायर करायचं स्वतःला। Leela, you were never bad. Always remember, you are a gem of a person. आज आई समोर तुम्हाला प्रॉमिस दिलेला की तू या रूम मध्ये येऊन कधी रडणार नाहीस। इनफॅक्ट तू दरवेळेला खुश राहणार आहे ते। आय प्रॉमिस। आजी, आजी काय झालं? तुमचा चेहरा असा का झालाय? परत बरं वाटत नाहीये ना? नाही अगं, झोपले होते ना, फोन वाजला अचानक म्हणून दचकून उठले। अच्छा, अरे सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही हो तुम्ही झोपला असाल ना। झोपमोड केली का? खरंच सॉरी। अगं तुझ्याशी बोलायला मला कधी आवडेल बाळा। बोल, कशी आहेस तू? आजी मी अगदी बरी आहे। तेच सांगायला तर मी तुम्हाला फोन केलाय। तुम्हाला माहिती, एजे ना काल रात्रभर इथेच थांबले होते आणि त्यांनी मला इतकं छान समजवलंय।
आजी खरंच मी किती लकी आहे ना, मला एजंट सारखा समजूतदार लाईफ पार्टनर मिळालाय. आणि आता मला खात्री आहे एजे ना सगळं नीट करतील, ते दुर्गाशी पण बोलतील. आजी त्यामुळे तुम्ही आता कसली काळजी करायची नाही, आणि माझी तर अजिबातच काळजी करू नका. हो बाळा, तुझा आनंदी चेहरा पाहिला आणि मला खूप बरं वाटलं. माझी काळजीच मिटली. आता मनामनाचं ओझं उतरलं माझ्या. आजी आता एजे माझ्या बरोबर आहे म्हटल्यावर हे कशाला काळजी करू. असेच एकमेकांना साथ देत राहा, असेच एकत्र राहा. तुमच्या जोडीला कधीच कोणाची नजर नको लागू दे बाळा. अशीच अभिरामला समजून घेत जा. बरं चल, मी आता आटपते. मला मंदिरात पण जायचं आहे ना आता, म्हणून. बरं पण आजी अजय बघा, बाहेर ऊन खूप आहे, त्यामुळे पाण्याची बाटली कॅरी करायची, रुमाल कॅरी करायची आणि सनग्लासेस पण न्या. आणि ऊन वाढायच्या आधी घरी परत या. हे बघा आजी, काय ना तुम्ही अजूनही पूर्ण बऱ्या झालेल्या नाही, आज लक्षात ठेवा. सगळं कळेन मी. स्वतःची खूप चांगली काळजी घेईन मी. नाही त्याचं काय आहे ना, मी इथे असताना तिथे माझ्या मैत्रिणीला काही झालं, मला अजिबात आवडणार नाही. काही होणार नाही तुझ्या मैत्रिणीला. मी चांगली आहे, व्यवस्थित काळजी घेईन. ठीक आहे, बाय. बाय. क्रियाश लीला, माझे हात दगडाखाली अडकलेत ना, म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. पण माझे नाव कालिंदी आहे. तुझ्यामुळे मला दुसरेपणाचा संसार करावा लागला, हे मी कधीच विसरलेले नाही. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. लीला, इथे बसलीस तू? अगं चहा आणलाय मी. अगं भासलं का? काय मी करते मूर्ख, नुसती लक्ष कुठे असतं का माझं? आयुष्यभर माझ्या लेकीला त्रास दिला मी, आणि हे काय काय करतेस कालिंदी? काय करते मावशी? एवढं काहीच झालं नाही. ठीक आहे, मी ठीक आहे, ठीक आहे. नाही गो, हात बघ, हात बघ. एक काम कर, तू ते गार पाण्याखाली हात धर, म्हणजे बरं वाटेल. आधी कसं सुचलं नाही मला? काय मी काय करायचे? अरे सरोजनताई, नमस्कार. नमस्कार. बरे आहात ना? ते त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं नाही का, माझी मैत्रीण इथे येते, तर त्या दिवसानंतर तुम्हाला ती दिसली होती का इथे या बाजूला? त्यांना सकाळी पाहिल्यासारखं वाटतंय. हा, त्या काय तिथे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.